नमस्कार मंडळी. तर चला आज आपण आईच्या हातच्या मुळ्याच्या शेंगा कशा बनवतात ते पाहणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे. त्यासाठी मी इथे मुळ्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. त्या स्वच्छ धुवून घ्यायच्यात आपल्याला पाण्याने. त्यानंतर आपण एका कढईत तेल टाकूयात गरम करायला. त्यानंतर जिरे, मोहरी टाकायची आहे. जिरे, मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला त्यात लसूण पेस्ट, लसूण कोथिंबीर पेस्ट टाकायची आहे. पहा, आपल्याला हे परतून घ्यायचं थोडंसं. यानंतर आपण हे धुतलेल्या शेंगा त्या टाकायच्या आहेत तेलात. तर हे छान असे आपण परतून घेऊयात. तर पहा, यानंतर आपण यात मसाला घालायचा आहे. तर आपला बेसिक मसाला आहे. तर आपण यात थोडीशी हळद घालणार आहोत. काळं तिखट घालत आहोत. थोडासा गरम मसाला घालणार आहोत आपण यात. पहा, यानंतर आपण हे छान असं परतून घेऊयात मसाला घातल्यानंतर सर्व भाजी. तर पहा, भाजीला छान कलर देखील आलेला आहे. तर यानंतर आपण यात शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. थोडंसं दही. तर दही यासाठी की दह्यानेच या भाजीला खूप छान अशी चव येणार आहे. तर पहा, नॉर्मल भाजी आहे, पण असं आपण थोडासा बदल जर केला ना, तर आणखीन चव येते अशा भाज्यांना. तर पहा, आपण इथे आता चवीपुरतं मीठ घालत आहोत. आणखीन आपल्याला याला 5 मिनिटं तरी शिजवायला लागतील. त्यात आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. तर पहा, आपण आता कोथिंबीर घालत आहोत त्यात भाजीत. तर पहा, आपली भाजी देखील शिजून झालेली आहे तयार. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. समजायला देखील खूप सोप्या रेसिपी आहेत ह्या. साध्या-साध्या गोष्टी आहेत. तेवढ्यावर लक्ष दिलं की भाज्या नंबर 1 होतात. तर नक्की ट्राय करा. थँक यू.